केळी निर्यातीमध्ये आर्थिक नुकसानीच्या कारणावरून एका निर्यातदाराला मारहाण करून त्याचे अपहरण केले आणि नंतर त्याच्याकडून 4 लाखांची रोकड आणि सोनसाखळी लुटून नेण्याप्रकरणी एका केळी व्यापाऱ्यासह त्याच्या 6-7 साथीदारांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। रोहित फुलचंद गुप्ता वय 29 राहणार ओमसिद्धी अपार्टमेंट विरार पश्चिम जिल्हा ठाणे असे मारहाण, अपहरण आणि लूट झालेल्या केळी निर्यातदाराचे नाव आहे। सोलापूर जिल्ह्यात माढा, करमाळा, माळशिरस या भागात निर्यातक्षम केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते। त्यामुळे असंख्य निर्यातदार या भागात येऊन स्थानिक केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून केळी खरेदी करतात आणि आखाती देशात निर्यात करतात। रोहित गुप्ता यांना माळशिरस तालुक्यातील एका केळी व्यापाऱ्याने निर्यातक्षम केळी पाठवली होती। इराणमध्ये निर्यात झालेली 5 कंटेनर केळी खराब निघाली, त्यामुळे आर्थिक फटका बसला होता। हे आर्थिक नुकसान रोहित गुप्ता आणि संबंधित केळी व्यापाऱ्याने आणि संबंधित व्यापाऱ्याने सहन करण्याचे ठरले होते। दरम्यान केळी निर्यातदार रोहित गुप्ता हे टेंभुर्णी येथे केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी आले असता त्यांनी संबंधित केळी व्यापाऱ्यासह अन्य 6-7 जणांनी गाठले। तुझ्याकडे आमचे 37 लाख रुपये येणे आहेत असे म्हणून मारहाण करण्यात आली आणि त्यांचे अपहरण करण्यात आले। कुर्डुवाडी रस्त्यावर येऊन पुन्हा दमदाटी करत त्यांच्याकडून 4 लाखांची रोकड आणि सोनसाखळी बळजबरीने लुटण्यात आली। गुप्ता यांच्या 2 सहकाऱ्यांचेही अपहरण करण्यात आले। शेवटी एका ओळखीच्या व्यक्तीने गुप्ता आणि इतरांची सुटका केली। या पार्श्वभूमीवर गुप्ता व संबंधित केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समझोता करण्याचे ठरले होते, परंतु तोडगा निघाला नाही। त्यातून मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।